कुठे जायचंय मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. नाही जायचंय. झाल्यात भज्या तळून पाहू शकता तुम्ही किती छान झाल्यात, म्हणजे इतक्या छान झाल्यात ना माझ्या मुलांना खूप आवडल्या. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवस झाले म्हणजे आपले ना फुल ब्लॉग पण येत नव्हते आणि शॉर्ट ब्लॉग पण नाही. चल म्हटलं आता वेळ आहे तर ब्लॉग काढूनच घेते म्हटलं. आणि दुपारी ना जेवण वगैरे करून झोपून गेली होती, तर आता थोडंसं आवरायचं राहिले तर ते आवरून घेते आता. चला काय आवरायचं आहे ते दाखवते तुम्हाला. आरवी काय करते? दुपारी वरण चिकुल्या बनवल्या होत्या, त्या थोड्याशा उरल्या आहेत. म्हटलं एका प्लेटमध्ये काढून ठेवून देते, संध्याकाळी गरम करून खाल्ल्या जातील. हे बघा गॅस वगैरे पण तसाच पडलेला आहे, म्हणजे दुपारी ना जास्तीचं काही कामच केलं नाही. आणि म्हणजे गोळ्या वगैरे घेतल्या जेवण करून, त्यानंतर आहे ना झोपून गेले. त्या गोळ्या आहेत ना खूप पॉवरफुल आहे, त्याची ना झोप पण लागते. यासाठी हे सर्व काम राहून गेलं होतं. चल म्हटलं आता आवरून घेते. चहा पाणी आता झाले आमची. बापरे, बघा भांडे पण पडलेले आहेत. म्हणजे ना एकदम रुटीन चेंजच होऊन गेले, कारण ते सायटिकाचा प्रॉब्लेम पण आणि त्याच्यातच म्हणजे पूर्ण लक्ष. व्हिडिओ पण नाही टाईमवर, परत काही काम पण नाही टाईमवर होत आहे. यासाठी गोळ्या वगैरे करून झोपून जाते. आज संडे होता तर आज आहे ना तिथं सुट्टी आहे मला फिजिओथेरपीला. तर उद्यापासून जाईन मी. कसं मग थोडंफार काम 4 वाजेपर्यंत आवरायची आणि मग 5 वाजेला तिथं जायची मी फिजिओथेरपीला. इथं बरोबर नाही दिसत असणार, तिकडे बोलते. 5 वाजेला जाते मी फिजिओथेरपीमध्ये, 6 वाजेपर्यंत म्हणजे 1 तास. तर आज संडे होता ना, यासाठी आज सुट्टी आहे. चला आता हॉलचा पण पसारा आवरून घेते, कारण इथं पण पसारा पडला आहे. कारण मी आणि मुलं म्हणजे आत्ता उठलेलो आहेत आम्ही. स्वरांश हे देतं बेटा मला, जावरी देतं लवकर. उतर, नंतर टी व्ही लावजो, आता नको लाव. दे एक एक दे, एक एक दे. मुलांनाच सांगते असं काही उचलायचं, कारण असं वाकायला नाही लावलं आहे मला डॉक्टरांनी, यासाठी. दे बेटा हे सर्व उचलून दे. एक एक दे दादा, ती पण दे. आयुष पण माझ्या आत्ता उठलेला आहे, मस्त बसलेला आहे तर झोक्यात. ती पण तिकडली उशी आण दादा. हे सर्व घरातलं काम करून आम्हाला आहे ना थोडंसं बाहेर पण जायचं आहे कुठे, ते तुम्हाला पुढे मी सांगणारच. तर तुम्ही ना व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा. बेटा हे भांडे पण उचलून दे दादा. आण सर्व भांडे उचलून दे पटापट. दे बेटा. पडते. तुम्हाला आयुष दाखवते काय करतोय. काय करतोय तू? हा, मोबाईलने बघायचा ना, मोबाईलने बघायचा ना. दे मला मोबाईल, दे मला मोबाईल. घे मग, घे घे घे. नाही बघ फेकायचा नाही, मग फेकायचा नाही. बघा किती संताप येतोय त्याला. फुटून जाणार ना. देऊन दे माझ्याकडे, देऊन दे माझ्याकडे. चुप रे, दे मला, दे मग. बघा मग मला काय सांगतोय, मोबाईल फेकू द्या म्हणे. दादा फेकायचा नाही ना. आता झोपेतून उठलाय ना, यासाठी चिडचिड करतोय तो. मी आता माझ्या आयुषला शांत करते, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आयुष आहे ना झोपेतून उठून चिडचिड करत होता, म्हणून त्याला आहे ना थोड्या वेळ घेऊन बसली होती. आता त्याला आहे ना टी व्हीमध्ये गाणे लावून दिलेलं आहे, तो मस्त पाहत आहे झोपून झोपून. आता आयुषचे पप्पा काय करतायत तुम्हाला दाखवते. काय करतायत? आरवीची तयारी. आरवी आरवी किती खुश होते बघा, पप्पा तयारी करतायत तर. आरवी काय करते? हा, कुठे जायचंय तुला? फिरायला. फिरायला जायचंय. हां, कुठे जायचंय मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. नाही जायचंय, जाऊ दे मग तू घरी राहा. माझ्या आयुष सांगतोय की नाही जायचंय म्हणे. म्हणजे ना आरवीची आंघोळ केली दुपारी, म्हणजे आज पण आरवीची, परत आयुष, सोरांश यांच्या आंघोळीला ना उशीर अजून गेला होता.
म्हणून आरवी पण अशीच झोपून गेली होती. केसांना तेल वगैरे काही लावलं नव्हतं. परत केसाने विचारले होते. हां बांधून द्या ना असं विचारून बांधून द्या. इथून असं अर्धे केस घ्या. हां विचारत घ्या बरोबर आहे ना ते. मग आता हां नाही थोडंसं सोडा ते लहान केस नाही आहेत तिथं. हां कंगव्याने विचारा. आता तिच्या पप्पांनी तिच्या केसांना मस्त तेल वगैरे लावलं आणि आता ते बांधत आहेत तिचे केस. हां बरोबर आहे. घ्या नाही जितके येतील तितकेच घ्या. आज शिवदादा बाहेर गेला आहे. माझा आहे ना अजून पोछा वगैरे मारायचा आहे. परत किचन साफ करायचं आहे. म्हणजे ना ते गोळ्या घेऊन आहे ना मला काय माहिती झोपत जास्त लागते. पॉवरफुल असतील गोळ्या याच्यामुळे आणि रात्री पण गोळ्या घेते ना लगेच मला झोप येते. यासाठी मी रात्री ना सर्व आवरूनच झोपते. मग कसं गोळ्या वगैरे घेऊन झोप लागते ना यासाठी. आता मी ना पटकन पोछा मारते आणि गॅस वगैरे साफ करते. बरं आहे मुलं हां बांधून द्या. बरं आहे मुलांची तयारी आयुषचे पप्पा करतायत तोपर्यंत मी माझं काम करून घेणार. त्यानंतरच माझी तयारी करणार. चला आता पटकन मी आवरून घेते पटापट. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. ये राहू देऊ ना आता राहू देऊ ना. हां चला आता मी आवरू पटकन. आज आहे ना काय माहिती का बरतोय ना चिडचिडच जास्त करत आहे. म्हणजे मला काम पण नाही करू देते. जसा झोपेतून उठला ना तसा चिडचिड करत आहे तो. ये लाव बेटा. हां ओके चला आता मी पटकन आवरून घेते. गॅसवर पण खूप पसारा पडलेला आहे. किचन वाट्यावर स्वरांश पण मस्त टी व्ही पाहत आहे. काय करतोय कोणतं लाव मग कोणतं लाव. हा बघा हा बेल्ट लावलेला आहे ना याच्यावर मला अजिबात काही काम येत नाही. पण कसं मग लावावं लागेल ना आता डॉक्टरांनी सांगितलं तर मग त्याला मी लावते. फक्त जेवायच्या वेळेस आणि झोपायच्या वेळेसच काढून ठेवते. असं मी कंटिन्यू म्हणजे दिवसभर लावलेला असतो माझ्या बेल्ट. कोणतं लावू. हा मग तू सांग काय लावायचंय आता टाइम होतो ना बेटा. हे लाव मग कुठलं लावू. हे रे मग कोणतं लावू. हे झोपून पहा मग बेटा मला आवरू दे ना. झोप बच्चा झोप. बस आवरू मी आता. बरं झाला की मला पाहून घेऊ द्या. होऊन गेलाय बरफ. हा बघा असं आहे ना मी 2-3 दिवसापासून आहे ना बर्फ व्हायसाठी ठेवते फ्रीजला. कारण मला आहे ना डॉक्टरांनी 15-20 मिनटं इथं आहे ना मसाज करायला लावली बर्फची. यासाठी म्हणजे दिवसातून 2 वेळेस हा बर्फ म्हणजे मसाज करायची आणि 2 वेळेस एक्सरसाइज पण करायची. असा हात लावून दे. खूप थंड आहे. हो बापरे थंडा आहे ना दादा. थंड आहे ना. आता झाली मसाज माझी. आता उद्या सकाळी एक वेळेस मसाज करणार. परत उद्या लगेच संध्याकाळी. असं नको बेटा लाव नको. बघा अजून चिडचिड करायला लागला तो. त्याला बर्फ दिसून गेला तर दादा तब्येत खराब होते ना. बापरे काय लावू इथं लावून दे. तुला काय तर लावून देते. काय लाव तू सांग. चुप ना बेटा चुप. तुला बाहेर नाही घेऊन जाणार मग. जाऊ दे मग आरवीसाठी गाणं लावून देते. हे बघ रे कॅट बघ. हे बघ किती क्यूट आहे बघ. हे बघ वाव किती क्यूट आहे ना. वाव फ्रॉक बघ किती छान आहेत त्यांचे. दुसरं लाव दुसरं. हे लाव. हे बघ वाव किती छान आहे ना. हे बघ पांडा वाव किती क्यूट. दीदू कोणता लावू. हे लाव. हे किती क्यूट आहेत बघ बेबी. बघते का बेबी वाव.
बेबी बेबी. चला आता आयुष्यून जाणार चूप, तोपर्यंत मी पटकन माझं काम आवरून घेते, नाही तर उशीरून जाणार. मग काय झालं? काय काय हे बघ बंद होऊन गेलं, ते लॉक आहे ना, नाही खोलायचं त्याला. चल, बाहेर जायचं होतं आम्हाला, पण माझ्या आयुषने ना इतका चिडचिडपणा लावून दिला होता ना, म्हणजे आम्हाला आहे ना बड्डेमध्ये जायचं होतं, पण तो आहे ना आज खूपच जास्त चिडचिड करत होता ना. आता आहे ना 9 वाजून गेले, म्हटलं जाऊ दे, बड्डे वगैरे तर सर्व झाला असणार, तर जेवण वगैरे पण तिकडंच होतं आमचं. आता म्हणजे चूप झाला तो, केव्हांची त्याला घेऊनच बसली होती मी, थोडंसं आरवी आणि सोऱ्यांसोबत खेळतोय तो. म्हटलं तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते, आयुष खेळतोय तोपर्यंत. चला मी काय बनवते ते दाखवते. तर उशीर होऊन गेला आहे, तर साधं सिंपलच जेवण आहे, खिचडी आणि थोडेसे कांद्याचे भजे आणि पापड तळून घेणार. म्हटलं कसं उशीर होऊन गेलाय, भाजी चपाती बनवणार तर अजून उशीर होऊन जाणार ना, यासाठी पटकन खिचडी टाकून देते. का बरं काय माहिती, जसा झोपेतून उठला ना तसा तो आज ना चिडचिडच करत आहे. 1-1.5 तासपासून आहे ना रडतच होता तो सारखा. म्हटलं जाऊ दे, तिथं पण जाऊन फायदा आणि कसं मग तिथं पण त्याने गर्दीमध्ये अजून जास्त चिडचिड केला असता ना, यासाठी म्हटलं जाऊ दे, काय नाही जायचं, घरीच त्याला समजवते. म्हटलं खिचडीसाठी सर्व सामान धुवून घेते आणि तूवर पण थोडीशी शिजवणार आहे मी, आयुषच्या पप्पांना आवडते ना त्यांच्यासाठी. नऊ वाजून गेलेत, मग उशीर होऊन गेला असता ना यायला, आणि माझ्या सोरांची शाळा पण असते, यासाठी पटकन खिचडी टाकून देते. हे सर्व कापून तयारी वगैरे ते सर्व होऊन गेलं होतं. म्हटलं जाऊ दे, साडी वगैरे आता नंतरच काढते, कसं उशीर होऊन जाणार मग अजून. असं तो खेळतोय आणि मी इकडे किचन मध्ये येऊन गेली. जर मी आता अजून तिकडे गेली ना, अजून माझ्याकडे येऊन जाणार तो आणि मला घेऊन बस मम्मा आज सांगतो तो, सर्व काम राहू दे. सर्वांची तयारी होऊन गेली होती आमची, माझी, आयुषच्या पप्पांची, परत मुलांची, पण माझ्या आयुषने काही तयारी केली नाही आज. चला आता पटकन कापून घेते. खिचडीचं सर्व साहित्य कापून झालंय. लसूण तर मी केव्हांचा सोलून ठेवून दिला, आता त्याला बारीक कुटून घेते आणि खिचडी वघारून देते. जाऊ द्या म्हटलं, काय जायचं, आणि मला आहे ना डॉक्टरांनी पण जास्त बसायचं सांगितलं नाही, म्हणजे जमिनीवर कुठं गेलं आलं तर मग बसायचं होतं ना, यासाठी मग मी पण कंटाळा करून दिला. घरी तर मी खुर्चीवरच बसते, परत जेवण पण खुर्चीवरच करते, आणि कपडे भांडे म्हटलं की मी बाहेरच करायची नळावर, चालू नळमध्ये. पण आता आहे ना मला डॉक्टरांनी कपडे भांडे ते पण बसून नाही सांगितलंय, म्हणून मी ना गॅस इकडे सरकवून घेते, पाण्याचा पाईप लावून देते आणि इथं उभी राहून इथं कपडे भांडे करत असते मी. किचन ओट्यावर बसायचं मला म्हणजे 1 महिना नाही सांगितलंय खाली बसून कपडे भांडे करायचे, तर मी इथं उभी राहूनच करत असते सकाळी. जाऊ दे म्हटलं, डॉक्टरांनी जसं सांगितलंय तसं 1 महिना पूर्ण तसंच फॉलो करत आहे मी, जसं त्यांनी सांगितलंय तसं. कमीत कमी म्हटलं तोपर्यंत करून घेते, नाही तर डॉक्टरांनी सांगितलंय की हा प्रॉब्लेम म्हणजे जास्त पण होऊ शकतो बा, आणि ऑपरेशनपर्यंत पण जाऊ शकतो. असं सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, नस ब्लॉक झाली माझी कमरेमध्ये. रोज संध्याकाळी जात असते मी फिजिओथेरपीला. आता म्हणजे 4-5 दिवस झाले आहेत, थोडासा फरक वाटत आहे. बघते आता 1 महिन्यात काय फरक पडतो काय नाही. चम्मच आणते. तापून गेलं आहे तेल. सिंपल जास्त खिचडी सर्वांकडे म्हणजे सेमच बनत असणार. असं
जिरं पण चांगलं तळतळून गेलं आहे. कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बेटा उठून बस दादा. स्वरांश लगेच 3च शिट्ट्यांमध्ये खिचडी होऊन जाणार. उठ. बघा माझ्या स्वरांशला किती झोप लागली आहे. बिना जेवायचा झोपतोय. उठ बेटा लगेच खिचडी होऊन जाणार. उठता. हळद, थोड्याच मिरच्या कापल्यात कारण मुलं पण खातील. लसूण, सेमच असते खिचडी पण मग अशी एका ताईची कमेंट पण होते की ताई खिचडीची पण रेसिपी दाखवा असं. लसूण पण 2-3 मिनिटं चांगला फ्राय होऊ देते. कसा मग कच्चापणा निघून जातो ना. स्वरांश उठ दादा. लगेच होऊन जाणार म्हटलं. उठून बसतो तू. झोप लागून जाणार. टीव्ही लावून घे थोड्या वेळ. उठून बस मग दादा जवळ खेळणार. तो अजून रडणार. गरम मसाला, चिकन मसाला, सर्व चांगलं फ्राय झालेलं आहे. याच्यात आता पाणी टाकून देते. चवीपुरता मीठ, अजून थोडंसं लागणार. आता तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून टाकून देते. कळशी ना सकाळी भरूनच ठेवते मी भाजी वगैरे परत तांदूळ वगैरे धुवायसाठी. कुकर लावून 3 शिट्ट्या करून घेते. खिचडी होते तोपर्यंत आता कांदा भज्यांची तयारी करून घेते. खिचडी होऊन गेली. एक साईडला भज्यांसाठी तेल गरम व्हायला ठेवून दिलं आणि एक साईडला तुवर शिजायसाठी टाकते. लसूणची फोडणी दिली आहे थोडंसं तेल टाकून आणि त्याच्यात थोडंसं मीठ. आता याच्या 7-8 शिट्ट्या होऊ दे. ते कसं मग तुवर शिजायला थोडासा वेळ लागतो ना. तेल पण कडक तापून होऊन गेले आहे आणि भज्यांसाठी साहित्य कापलंय मी. 3 कांदे मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत आणि थोडासा ठेचा म्हणजे ना पहिलीन वेळेस मी कांदा भज्या ठेचा टाकून बनवते. लसूण, जिरं आणि मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत. आता याच्यात हे सर्व काढून घेते.
हा ठेचा पण टाकून देते. आणि बेसन. चाकू आहे का? थोडीशी कोथिंबीर. याच्यात सर्व भज्यांचे साहित्य म्हणजे नमक, मीठ, सोडा असं टाकून घेते. अजवाईन आहे की नाही पानं पडणार. अजवाईन नाही. थोडासा सोडा पण टाकून देते. सोडा थोडाच टाकणार कारण सोडा जास्त पडला की भजी आहेत ना तेलकट होऊन जातात. जिरं टाकलं. जिरं मी नाही पहिले ठेच्यामध्ये टाकलं होतं. आणि थोडासा गरम मसाला. जास्त नाही थोडाच टाकणार. आता याचं बॅटर बनवून घेते. जास्त पाणी नाही टाकणार म्हणजे लागता लागता पाणी टाकते. कसं मग जास्त पातळ पण नाही करायचंय. पहिले मी तिखट टाकूनच बनवायचे म्हणजे पहिली वेळेस ठेचा टाकून बनवते. पाहते म्हटलं कसं लागतं कसं नाही. मग चांगलं लागलं की याच पद्धतीने बनवणार. बॅटर या पद्धतीने केलं होतं. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. एकदम मिडियमच ठेवायचं. आता इथे मी भज्या सोडून दिलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान आकार येऊन गेला आहे भज्यांना. कारण कांदेच तसे कापले होते लांब 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 आणि एकदम बारीक चिरला होता कांदा. हे भजे झाले की पहिले मुलांना देऊन देते जेवायला. झालेत आपले भजे. पाहू शकता तुम्ही किती छान झालेत. असं अजून थंडे होतील ना अजून कुरकुरीत होतील ते. आता या सर्व भज्या पटापट काढून घेते. झाल्यात भज्या तळून. पाहू शकता तुम्ही किती छान झाल्यात. म्हणजे इतक्या छान झाल्यात ना माझ्या मुलांना खूप आवडल्या. म्हणजे जास्त होतात त्या पण मुलांनी पण खाल्ले. गरम गरम आम्ही पण खाल्ले. पापड पण तळून झालेत. सर्व स्वयंपाक झालाय. आता आम्ही बसतो जेवायला. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.